हे 20 बाय 12 फुटाचं अंतर आहे. पावसाळ्यात काय होतं, आता नेमकं पाऊस 4-5 झाला नाही आमच्या इथं, पण ना पावसाचं वातावरण आहे. सीझन पावसाचं आहे म्हणल्यावर जवळपास आता 4 महिने नाही अखवलं असतं. व्यायाम देता येत नाही. सकाळी 7 वाजता आलतो मी, उरकून बिरकून गेलो, हा ब्लॉग एडिट केला. गोट्यात आलतो मी जवळपास 3 वाजता. 2 तास मी इथं बसलो होतो माझ्या सोफा बेडवर. आता या वाईट लागले आता जाताना एक पण नाहीये. ही आयटी आमची आवडतली आगडे आता शिकालाय. तुमच्या इथले बाईंची तोंड बघून बघून मी परेशान झालो. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना 5 वाजलेत. मी उठलोच बाई 8-2 वाजता. सकाळी 7 वाजता आलतो मी, उरकून बिरकून गेलो, हा ब्लॉग एडिट केला. गोट्यात आलतो मी जवळपास 3 वाजता. 2 तास मी इथं बसलो होतो माझ्या सोफा बेडवर. इथं सीट आणलं आहे मी. इथं मग कालचा ब्लॉग एडिट केला, रील्स बिल अपलोड केल्या, शेड्यूलला लावल्या. आता गोठ्या आता कॉबी दोघांना कधीच नाही घेणार. अजून 4 महिने ना त्यांनी बाहेरच थांबायचं डायरेक्ट. मग लक्ष्मीला इथं ठुलं आहे मी. आणि बी मला आहे ना तिकडं तो कप्पा आहे ना तो केला, त्याला लॉक केला तिथं आत. त्याला जेव्हा बसायचे, खाईन पिन उठन बिठन सगळं आतच होणार येतं. आता त्याला बाहेरच काढणी नाही. आता त्याला डायरेक्ट 20 बाय 12चं अंतर भेटलं, म्हणजे कसं कप्पा केला त्याला डायरेक्ट मी. यांचं उरकतं तो झालं लवकर. मला नेमकं ना चाकणला जायचं आहे राव. मी कपडे काल शिवलीत ना तिथं, मला आहे ना ट्रायल द्यायचेत. तशी दिस संग जरा काम थोडं भेटायचं जरा. हे 20 बाय 12 फुटाचं अंतर आहे. पावसाळ्यात काय होतं, आता नेमकं पाऊस 4-5 झाला नाही आमच्या इथं, पण ना पावसाचं वातावरण आहे. सीझन पावसाचं आहे म्हणल्यावर जवळपास आता 4 महिने नाही अखवलं असतं. व्यायाम देता येत नाही, त्याच्यामुळे बाहेर काढायची अवघड आहे. चिकचिक होती. म्हणलं आताच असं करता येईल आपल्याला. आता आम्ही असं आहे ना वर पत्रा लावलं ना असं बनवले. जर वाढवायचं असं नाही 10 फुटाचं पण आपण ॲड करू शकतो त्यात. 30 बाय 12 पण भेटन. सध्या 20 फुटाचं एका वस्त्रासाठी बस इनफ झालं. त्याला खाजवीन बिजवीन असं बसन बिसन सगळं त्याच्या मनाने होईन नाही का, म्हणून मी असं बनवले ते. आता काय वासरू इद्रा नाही म्हणून काय वाटत नाही एवढं. मास्टर माइंड पेटीकर आल्यात. पेटीकर आज सर्दी दिसते. तुमच्यासाठी खुर्ची बनवली आम्ही. 5 दिवस झाला पाऊस नाही पेटीकर. आता उद्या काही करा, औषध मारा, 5-5 पंप मारून टाका. मी नसलो नंतर इथं जे आहे पाडलेलं. आणि गरम पंप न्या, चार्जिंग केला ठेवलेलं आहे मी करून. 2000 years later. हॅलो, आत्ता मी माझ्या ना एअरपॉडमध्ये ना रेकॉर्डिंग करतो नाही का, माईक किंवा एअरपॉड. एअरपॉड माईक बनवला तर रील म्हणजे इंस्टाग्रामला ते मी आत्ता करतो. नेमकं चाललं चाकणला माझ्यासोबत कोणीच नाही. शूट कसं करणार म्हणलं नाही का, हवं येईल नाही का. नेमकं माईक हे एअरपॉडचे आयफोनचे किती वर्ष आले माईक हाय मी वापरलंच नाही कधी त्याला. आत्ता वापरतोय मी. तुम्हाला ऑडिओ क्वालिटी कळत असेल की कसं व्हॉइस येते नाही का. मी आता पहिल्यांदा ट्राय करतो असं. आवाज येतोय नाही येतोय कमेंट करून सांगा मला. ट्रॅफिक आहे लई जायला ट्रॅफिक आहे, पण मी चाकणला आता ट्रॅफिक नाही लागणार मला. सगळे येताना या वाईटच लागले. आता जाताना एक पण नाहीये. ही आयटी आमची आवडतली ट्रॅफिक लागते. सिद्धेश येतोय तो नेमका पिंपळसावदगरला होता. तो पण येईन तोवर मी पण येईन. मस्त पैकी कुठतात जेव्हा वेळ पण जाऊ. आवाज कसा येतो, आवाज क्लिअर यायला पाहिजे माईक. बाईक वाणी मजा येत नाही रेड्या. तशी देशांची इथं तो येतोय. तो मुशीला गेलता इकडं पिंपळसावदगरला. मुशीमध्ये इथं आता 7:30 वाजले. एक अर्धा तास 8 वाजेपर्यंत दुकान चालू असतं. 7:30 झाले.
वाट बघत थांबलो मला 15 मिनिटं देतो. 10 मिनिटं आल्या येऊन मला इथं पाऊस नसला खाली चिकचिक, पाऊस नसला धूळ. डबल खाईत लोटलेली लय बेकार कंडिशन आहे इथं. रूम बिम खोल्या बिल्या लय राहदारी वाढली आहे बेकार या MIDC मुळे. आता येतोय थांबलोय साईड वाट बघत राहू. आता आतापर्यंत गेलो असतो निघून. आगडे आता शिकालाय नाही. मी येणारच होतो की. अरे सकाळी मी लय कंटाळलो. मी 1:30 वाजता उठलोय. मला एक फोन केला असता ना, मी येतोय. मी 1:30 वाजता आलोय माहिती आहे का. लय वाईट लागलो. इथं गुन्हे जेवलंय का? जेवण आपण जेव्हा जायचं ना आपल्याला जाऊ ना. दुसरीकडे जाऊ ना. पुढं पुढं जाऊ पुढं. काय म्हणला आता ही ट्रायल लेक्चर देते आम्हाला. इथं ट्राय घ्यायची एक ट्रायल द्यायची आम्हाला. नाही ना दोन्ही दे ना. दोन्ही दे म्हणा. झालं इथं आता. बारीच होली. मला वाटलं मला एवढं नव्हतं वाटलं बघ एवढं फिटिंग बारी होईल. मस्त करते. पूर्ण शिवल्या भारी वाटते अजून. आता एक ट्रायल दिलं यांनी. बनवलं डॉके बघ खास बरं पण हे भारी वाटलं मला. मला वाटलं नव्हतं एवढी भारी कपडे फिटिंग करते नाही का. पण खरंच भारी. आता पूर्ण झालं ना आपण त्याची रील बनवणार आहे. पूर्ण कपडे शिवल्यानंतर मग कळेल जरा फिटिंग बिटिंग वगैरे चांगलं करता येईल. मला आता भारी वाटलं पण बेसिक. मी जी शिवली ना तिने यांनी घाण केलेली. तेव्हा मी चहा पितो इथं. त्यांनी कोल्ड्रिंक घेतली मी चहा पितोय. इकडे यायला भारी वाटतं माहिती आहे. पण रोड लय भारी मस्त आहे गुंडले. हा ना. किती वाजले आता? 9 वाजले. याला मी चाकरने खराब बॉडी सोडणार आणि तो पुढे जाणार. ती पहिल्यांदा एकटा आलो असं इकडं माहिती का. नाही कधीच ना आलो असं एकटं. जाऊ का भेटू उद्या आपण. उद्या येतो. उद्या मला फोन कर. निघताना फोन कर. 46 रेंज राहिले. चार्जिंग केली लाईट नव्हती आमची तरी पण. हा माझी लाईट नव्हती. मी उठलोच नीट. उद्या ही नको घ्यायला पण मला असं ठेवलं होतं हात. पण नेमकं नाही सबस्क्रायबर आहे आपले. त्यांनी मला मेसेज केला नाही का की त्यांच्या वासराचा डायरेक्ट आहे ना पाय उड्या मारून मारून पाय डायरेक्ट त्याला अँगलला दगडा घ्यायला लागला. डायरेक्ट पाय फ्रॅक्चर झाला. नको रिस्क घ्यायला फुकाच्या भागात. मग कारण मग धिंगाणं व्हायचं परत. वासराला असं ना परत बांधलं मी हात. मग सर भागून नाही घेतलं याने बरं का. पण काय हे रिस्क नको घ्यायला राव. येडे आज ये पण सर. हो आता पोच 10 वाजले राव. कुठली लाईट बीट लावली याला आत घेतली दोघांना. आजचा ब्लॉग आहे तुम्हाला कसा आवडला ना मला आहे ना कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल ना केलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटू उद्या आपण आता.